चॅप्टर नंबर आपण स्टार्ट केलेला चॅप्टर केमिकल कायनेटिक्स आणि केमिकल कायनेटिक्सचा पार्ट 3 चालू आहे आपला. आपण रेट बघितलं, इन्स्टंटेनियस ॲज वेल ॲज ॲव्हरेज रेट. त्यानंतर आपण ऑर्डर ऑफ रिॲक्शन बघितली आणि आज आपल्याला बघायचं आहे मॉलिक्युलॅरिटी, एलिमेंटरी रिॲक्शन्स, कॉम्प्लेक्स रिॲक्शन्स, रिॲक्शन इंटरमिजिएट आणि RDS म्हणजे काय, रेट डिटरमायनिंग स्टेप. स्टार्ट करूया मॉलिक्युलॅरिटी. मी ते काही रिॲक्शन्स लिहिले आणि याची आपल्याला काय करायचे आहे, मॉलिक्युलॅरिटी काढायची. आता बघा मॉलिक्युलॅरिटी म्हणजे काय. कन्सिडर करा पहिली रिॲक्शन काय आहे, O2 गिव्स O3 पाहिजे इथे. ओझोन डिकम्पोजेस इनटू O2 प्लस O. ठीक आहे, याचं बघा ओझोनचा एक मोल काय झालाय, रिॲक्ट झालाय. ओझोनचा एक मोल रिॲक्ट झालाय, एक मॉलिक्यूल म्हणा रिॲक्ट होऊन तो डिकम्पोज कशात होतो, O2 प्लस O मध्ये. सो या रिॲक्शनची मॉलिक्युलॅरिटी किती झाली, 1. मॉलिक्युलॅरिटी इज इक्वल टू 1. किंवा ही रिॲक्शन युनिमॉलिक्युलर आहे. ही रिॲक्शन कशी आहे, युनिमॉलिक्युलर. रिॲक्शन नंबर 2 बघा, C2H5I डिकम्पोजेस इनटू इथेन अँड HI. याच्यामध्ये पण जो तुमचा रिॲक्टंट मॉलिक्यूल आहे तो तुम्ही किती घेतलाय, 1. लिहित नाही म्हणजे किती घेतोय आपण, 1. सो मॉलिक्युलॅरिटी काय झाली इथे सुद्धा 1, म्हणजेच रिॲक्शन इज युनिमॉलिक्युलर. रिॲक्शन इज युनिमॉलिक्युलर. आता बघा थर्ड रिॲक्शन 2NO2 गिव्स 2NO प्लस O2. इथे सुद्धा तुमचा जो रिॲक्टंट मॉलिक्यूल आहे याचे किती मोल्स घेतलेत, 2. पहिला तर रिॲक्शन बॅलन्स करायची. रिॲक्शन बॅलन्स असेल तर तुमचे किती रिॲक्टंट इथे रिॲक्ट झालेत तीच काय असते तुमची मॉलिक्युलॅरिटी, म्हणजे बाय मॉलिक्युलर रिॲक्शन. सो किंवा मॉलिक्युलॅरिटी इज इक्वल टू 2 लिहू शकताय. म्हणजे आपण मॉलिक्युलॅरिटीला कसं डिफाइन करू शकतो, नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ रिॲक्टंट दॅट टेक पार्ट इन रिॲक्शन. नंबर ऑफ रिॲक्टंट मॉलिक्युल्स टेकिंग पार्ट इन रिॲक्शन इज नथिंग बट मॉलिक्युलॅरिटी. मग पहिली रिॲक्शन तुमची युनिमॉलिक्युलर आहे, दुसरी युनिमॉलिक्युलर आहे आणि तिसरी काय आहे, बाय मॉलिक्युलर रिॲक्शन आहे. टर मॉलिक्युलर किंवा टेट्रा मॉलिक्युलर रिॲक्शनचे एक्झाम्पल्स खूप कमी असतात. सो इथे मी फक्त युनि अँड बाय मॉलिक्युलर रिॲक्शन्स बद्दल सांगितलं. आता बघा नेक्स्ट पॉइंट आहे आपला एलिमेंटरी रिॲक्शन. एलिमेंटरी रिॲक्शन म्हणजे अशा रिॲक्शन्स की ज्या सिंगल स्टेप मध्ये घडतात किंवा अशा रिॲक्शन्स ज्या सिंपलर स्टेप मध्ये आपण ब्रेकडाऊन करू शकत नाही. सिंगल स्टेप रिॲक्शन दॅट कॅनॉट बी ब्रोकन डाऊन फर्दर इनटू सिंपल स्टेट्स. एक्झाम्पल्स बघा, ह्या 3 ज्या काही रिॲक्शन आपण बघितल्या ह्या कशा आहेत, सिंपल किंवा एलिमेंटरी रिॲक्शन्स आहेत. या O3, O2 आणि O मध्येच डायरेक्ट डिकम्पोज होणार, याच्यामध्ये काही स्टेप्स नाही आहेत, ही डायरेक्ट 1 स्टेप रिॲक्शन आहे. सिमिलरली सेकंड रिॲक्शन पण कशी आहे, 1 स्टेप आहे. सिमिलरली थर्ड रिॲक्शन पण कशी आहे तुमची, 1 स्टेप रिॲक्शन. सो सगळ्या सिंगल स्टेप रिॲक्शन 1 स्टेप रिॲक्शन्सला काय म्हणायचं, एलिमेंटरी रिॲक्शन. आणि आपण नेहमी एलिमेंटरी रिॲक्शन्सची काय काढू शकतो, मॉलिक्युलॅरिटी. ओनली मॉलिक्युलॅरिटी ऑफ एलिमेंटरी रिॲक्शन्स कॅन बी डिटरमाइंड. फक्त एलिमेंटरी रिॲक्शन असेल तरच आपण याची मॉलिक्युलॅरिटी सांगू शकतो. म्हणून मी काय लिहिलंय, वी कॅनॉट फाइंड मॉलिक्युलॅरिटी ऑफ कॉम्प्लेक्स रिॲक्शन. जर एखादी कॉम्प्लेक्स रिॲक्शन असेल म्हणजेच काय मल्टी स्टेप रिॲक्शन असेल तर त्याची आपल्याला मॉलिक्युलॅरिटी आपण सांगू शकत नाही. गॉट इट. चला त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी ऑफ एलिमेंटरी रिॲक्शन्स. पॉइंटचं नाव बघा, हे रफ करेन इकडचं. ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी ऑफ एलिमेंटरी रिॲक्शन्स. ही जी तुमची सेकंड रिॲक्शन आहे C2H5I डिकम्पोजेस इनटू इथेन अँड HI. ही रिॲक्शन चा रेट लॉ आपण कसा लिहितो, रेट इज इक्वल टू K कॉन्सन्ट्रेशन ऑफ C2H5I रेज टू 1. हा त्याचा काय आहे, रेट लॉ आहे. ही जी 1 व्हॅल्यू आहे ही काय कशी आहे, एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड आहे, कारण ही ऑर्डर असते. सो ऑर्डर काय झाली, ऑर्डर कशाने डिटरमाइन करतो, n नी. डिनोट कशाने करतो, n नी. सो n काय झाली याचा 1. आणि मॉलिक्युलॅरिटी काय आहे बघा, मॉलिक्युलॅरिटी तुम्ही रिॲक्शन कडे बघून सांगता. मॉलिक्युलॅरिटी पण काय झाली याची 1. ऑर्डर पण 1. ऑर्डर ही एक्सपेरिमेंटल डिटरमाइंड आहे आणि मॉलिक्युलॅरिटी ही थेरॉटिकली तुम्ही बघून सांगितली. ऑर्डर पण 1 आहे, मॉलिक्युलॅरिटी पण 1 आहे. त्याच्यानंतर तिसरी रिॲक्शन बघा इथली. थर्ड 2NO2 gives 2
याचा रेट लॉ आपण लिहितो रेट इज इक्वल टू के कोण आहे रिएक्टंट NO2 रेज टू ही 2 जी वरती आहे ऑर्डर ती पण एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड आहे. हा रेट लॉ नेहमी असाच लिहिला जातो. ही एक्सपेरिमेंट वरून प्रूफ केली आहे. इथे तुमची ऑर्डर काय झाली 2 झाली. n इज इक्वल टू काय झालं 2 झालं ऑर्डर. आणि मॉलिक्युलॅरिटी किती आहे बघा रिएक्शन कडे बघून मॉलिक्युलॅरिटी पण किती आहे 2 आहे. मॉलिक्युलॅरिटी पण किती आहे 2 आहे. तर या दोन्ही रिएक्शन्स मध्ये काय झालं ऑर्डर इक्वल्स टू मॉलिक्युलॅरिटी. ऑर्डर इक्वल्स टू मॉलिक्युलॅरिटी. बट ऑलवेज असंच होईल असं काही नाही. ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी मे ऑर मे नॉट बी सेम. अशा काही रिएक्शन्स येतील की जिथे काय होईल ऑर्डर वेगळी असेल आणि मॉलिक्युलॅरिटी वेगळी असेल. असं एक एक्झाम्पल बघू आपण. चला एक रिएक्शन द्या 2H2O2 म्हणजे तुमचा पर ऑक्साइड कसा डिकंपोज होतो 2 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर प्लस 1 मॉलिक्युल ऑफ ऑक्सिजन. रिएक्शन बॅलन्स्ड आहे का तर येस रिएक्शन इज बॅलन्स्ड. आता याचं काय करा रेट लॉ रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O2 हा याचा काय आहे रेट लॉ आहे. आणि याची मॉलिक्युलॅरिटी विचारली मी तुम्हाला तर काय सांगाल तुम्ही मॉलिक्युलॅरिटी किती असते 2 मॉलिक्युल्स रिॲक्ट व्हायले. सो बाय मॉलिक्युलर आहे किंवा मॉलिक्युलॅरिटी 2 आहे. आणि रेट लॉ बघून इथं कोणतीच व्हॅल्यू नाही म्हणजे काय आहे 1 आहे. सो ऑर्डर काय झाली तुमची 1. आता या एक्झाम्पल मध्ये बघा तुमची ऑर्डर 1 आहे आणि मॉलिक्युलॅरिटी 2 आहे. सो ऑर्डर आणि मॉलिक्युलॅरिटी इथे इक्वल नाही. म्हणून मी वाक्य काय वापरलेलं ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी मे ऑर मे नॉट बी सेम. असू पण शकतात सेम किंवा नसूही शकतात. त्यांच्यामध्ये असं काही एक रिलेशन नाहीये. आता आपण डिफरन्स बघूया मॉलिक्युलॅरिटी अँड ऑर्डर. त्याआधी एक नोट काय मी सांगितली तुम्हाला नेहमी एलिमेंटरी रिएक्शन्सच्याच काय काढायची मॉलिक्युलॅरिटी काढायची. ऑर्डर आपण कुणाचीही काढू शकतो. बघा डिफरन्स मध्ये मॉलिक्युलॅरिटी आणि ऑर्डर. मॉलिक्युलॅरिटीची डेफिनेशन आत्ताच बघितली नंबर ऑफ रिएक्टंट मॉलिक्युल्स टेकिंग पार्ट इन द रिएक्शन. आणि ऑर्डर लास्ट लेक्चर मध्ये बघितलेलं. तुमच्या ज्या रेट लॉ मध्ये कॉन्सन्ट्रेशन टर्म ज्या पॉवरला रेज आहे त्या पॉवरची काय करायची सम x प्लस y. द सम ऑफ पॉवर्स टू विच द कॉन्सन्ट्रेशन टर्म इज रेज्ड इन रेट लॉ इक्वेशन. रेट लॉ इक्वेशन मध्ये कॉन्सन्ट्रेशन टर्मच्या वरती जी पॉवर आहे त्या पॉवर्सची सम केली म्हणजे x प्लस y काय झाली तुमची ऑर्डर ऑफ रिएक्शन झाली. सेकंड बघा मॉलिक्युलॅरिटी नेहमी आपण एलिमेंटरी रिएक्शन्सचीच काढणार. ऑर्डर आपण कुठल्याही रिएक्शनची काढू शकतो वेदर एलिमेंटरी असू दे वेदर कॉम्प्लेक्स असू दे. थर्ड बघा आपण जेव्हा ऑर्डर बघितली तेव्हा ऑर्डर शिकताना काय म्हटलेलं ऑर्डर 0 ऑर्डर असू शकते फ्रॅक्शन मध्ये असू शकते किंवा इंटिजर सुद्धा असू शकतो. एक रिएक्शन पण बघितलेली आपण ज्याची ऑर्डर 3/2 होती. सो 0 फ्रॅक्शन इंटिजर ऑर्डर काहीही असू शकते. बट मॉलिक्युलॅरिटी नेहमी काय असणार इंटिजरच असणार. ती कधी 0 नसणार आहे. कारण बघा मॉलिक्युलॅरिटी 0 झाली. समजा इथे मॉलिक्युलॅरिटी 0 झाली म्हणजे काय तुम्ही H2O2 0 मोल्स घेतले म्हणजे तुमची रिएक्शनच चालू झाली नाही. असं कधी होईल का नाही. सो मॉलिक्युलॅरिटी कॅन नेव्हर बी 0. इट इज ऑलवेज इंटिजर. आणखीन काय पॉइंट लिहू शकता तुम्ही मॉलिक्युलॅरिटी कशी आहे थेरॉटिकल व्हॅल्यू आहे. मॉलिक्युलॅरिटी कशी आहे थेरॉटिकल आहे. तुम्ही रिएक्शन कडे बघून सुद्धा त्याची मॉलिक्युलॅरिटी सांगू शकताय. बट ऑर्डर सांगू शकताय का बघून रिएक्शन कडे नाही. ऑर्डर नेहमी कशी असते एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड. ऑर्डर नेहमी कशी असते एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड. काय काय बघितलं आपण मॉलिक्युलॅरिटी म्हणजे काय बघितलं एलिमेंटरी रिएक्शन्स म्हणजे सिंगल स्टेप रिएक्शन्स असतात बघितल्या. ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी ऑफ एलिमेंटरी रिएक्शन्स बघितला. आणखी त्याचा डिफरन्स फाइंड केला. आता आपल्याला काय बघायचं आहे कॉम्प्लेक्स रिएक्शन्स. मी बोर्ड रफ करते आणि कॉम्प्लेक्स रिएक्शन्सचा पार्ट बघूया काय आहे नेमका. बघा आपण बघतोय कॉम्प्लेक्स रिएक्शन्स. आता सिंपल किंवा एलिमेंटरी रिएक्शन कशा होत्या सिंगल स्टेप होत्या म्हणजे कॉम्प्लेक्स कशा असणार आहेत आता मल्टिपल स्टेप. एलिमेंटरी रिएक्शन ही सिंगल स्टेप असल्यामुळे आपण त्याला फर्दर स्मॉल स्मॉल किंवा सिंपल रिएक्शन्स मध्ये ब्रेक करू शकत नव्हतो. कॉम्प्लेक्स रिएक्शन्स कॅन बी फर्दर ब्रोकन डाउन इनटू स्मॉल स्टेप्स. बघा ही एक रिएक्शन इथे लिहिली आहे मी 2NO2Cl gives 2NO2 plus Cl2. आता ही रिएक्शन कॉम्प्लेक्स आहे हे मला कशावरून कळालं कारण ही पुढे 2 स्टेप मध्ये ब्रेकडाऊन होते. काय स्टेप्स आहेत बघा NO2Cl यात 2 मोल्स आहेत
बरोबर आहे. त्याचा पहिला मोल मी घेणार NO2Cl आणि तो काय करेल डिकम्पोज होईल NO2 + Cl मध्ये. तेव्हा जो त्याचा रेट कॉन्स्टंट आहे तो काय लिहिला मी K1 लिहिला. नेक्स्ट बघा दुसरा मॉलिक्यूल NO2Cl चा तो कोणासोबत रिएक्ट होतो इथे तयार झालेल्या Cl सोबत. तुमचा रेट कॉन्स्टंट काय आहे या रिएक्शन साठी K2 आणि तुमचा NO2 + Cl2 तयार झाला. अशा या दोन स्टेप्स आहेत. ठीक आहे. आता तुम्हाला एक इन्फॉर्मेशन पण प्रोव्हाइड केली असणार आहे. ही रिएक्शन किंवा ही जी स्टेप आहे ती कशी आहे स्लो आहे आणि ही फास्ट आहे. कोणतीही असू शकते यातली स्लो. एक स्लो असते आणि बाकी सगळ्या कशा असतात स्टेप फास्ट स्टेप्स असतात. आता बघा मला जर ओव्हरऑल रिएक्शन लिहायची असेल तर मी काय करणार ह्या दोघांचं ऍडिशन केल्यावरती मला ओव्हरऑल रिएक्शन भेटायला पाहिजे. चला चेक करूया. NO2Cl + NO2Cl काय येणार 2NO2Cl. बघा इकडचा क्लोरीन आणि इकडचा क्लोरीन कॅन्सल. एरोच्या इकडचे तिकडचे एलिमेंट जर सेम आले तर कॅन्सल करायचे. NO2 + NO2 2NO2 आणि एक कोण आहे तुमचा Cl2. बघा ही रिएक्शन सेम आहे. सो ही रिएक्शन काय झाली आहे मेन रिएक्शन या दोन स्मॉल सिंपल स्टेप्स पासून बनलात म्हणून या मेन रिएक्शनला आपण काय म्हटलं कॉम्प्लेक्स रिएक्शन. आणि यातली एक स्टेप कशी असते स्लो असते आणि बाकी सगळ्या स्टेप्स फास्ट असतात. हे मी मुद्दामून मेन्शन करते कारण याच्यावरून मला तुम्हाला नेक्स्ट पॉइंट शिकवायचा आहे. त्या पॉइंटचं नाव काय आहे RDS रेट डिटरमायनिंग स्टेप. आता मी तुम्हाला लास्ट लेक्चर्स मध्ये काय दिलं रिएक्शन्स दिलेल्या. जसं ही रिएक्शन घ्या 2H2O2 डिकम्पोजेस इनटू 2H2O + O2 आणि मी तुम्हाला याचा रेट लॉ लिहायला विचारायचे तर तुम्ही कसं लिहायचा रेट = रेट कॉन्स्टंट इनटू तुमचा रिएक्टंट H2O2 आणि मी आता सांगितलं याची ऑर्डर काय असते 1 असते की जी एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड आहे. आता ही रिएक्शन काय होती एलिमेंटरी किंवा सिंपल रिएक्शन होती. सो तुम्ही याचा डायरेक्ट रेट लॉ सांगितला. बट कॉम्प्लेक्स रिएक्शन्सला डायरेक्ट बघून याचा रेट लॉ आपण असं सांगू शकत नाही. तर मग कसं सांगायचं तर त्याला आधी सिंपल स्टेप्स मध्ये ब्रेक डाऊन करायचं. सिंपल स्टेप मध्ये कोणती स्लो स्टेप आहे हे तुम्हाला दिलं असणार तिथे कारण हे स्लो आहे की फास्ट आहे तुम्हाला रिएक्शन बघून कळत नाही. एक्सपेरिमेंट केल्यानंतर समजतं कोणती स्टेप स्लो होती कोणती स्टेप फास्ट होती. सो हे तुम्हाला दिलेलं असेल. त्यातली स्लो स्टेप कोणती आहे बघायची आणि ह्या स्लो स्टेपचा काय लिहायचा आता तुम्ही रेट लॉ लिहायचा. कसं लिहिणार रेट = K. ही स्लो असल्यामुळे रिएक्टंट कोण घेणार या रिएक्शनचा रिएक्टंट कोण आहे NO2Cl रेज टू तुमचा एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड काहीही व्हॅल्यू असेल मी काय घेते X घेते. आता काय झालं हा तुमचा रेट लॉ झाला कोणाचा या कॉम्प्लेक्स रिएक्शनचा. मग कसा काढला आधी त्याच्या सिंपल स्टेप्स काढला स्लोएस्ट स्टेप फाइंड केली आणि ह्या स्लोएस्ट स्टेपचा आपण रेट काढतो. ही स्लोएस्ट स्टेप आपल्याला ओव्हरऑल रिएक्शनचा रेट सांगते. सो ही स्टेप काय झाली रेट डिटरमाइनिंग स्टेप म्हणजेच RDS. काय झाली ही स्टेप रेट डिटरमाइनिंग कारण ही एकटी स्टेप पूर्ण रिएक्शनचा रेट सांगतेय. रेट डिटरमाइनिंग स्टेप म्हणजेच कुठली स्टेप तर स्लो स्टेप काय असते रेट डिटरमाइनिंग स्टेप असते. गॉट इट. आता रिएक्शन इंटरमिजिएट हा पण संपला. आता काय बघायचं रिएक्शन इंटरमिजिएट. नीट बघा या रिएक्शन्स कडे. पहिली स्टेप जेव्हा तुम्ही करताय तेव्हा NO2Cl तुमचा रिएक्टंट होता. त्याच्यापासून कोण बनाला NO2 बनला आणि कोण बनलं Cl बनला. यामध्ये जो Cl आहे तो इथे यूज झाला. आणखी लास्टला तुम्हाला कोण भेटला NO2 आणि Cl2. तुमची रिएक्शन जेव्हा स्टार्ट झाली तेव्हा कुठे Cl होता का नाही आणि तुमची रिएक्शन जेव्हा एंड झाली तेव्हा कुठे Cl आहे का नाही. सो Cl असा मॉलिक्यूल होता की जो ड्युरिंग द रिएक्शन तयार झाला आणि ड्युरिंग द रिएक्शनच यूज झाला. अशा मॉलिक्युल्सला काय म्हणायचं रिएक्शन इंटरमिजिएट. डिफाइन कसं करणार species that are formed during the course of reaction and used also or consumed also during course of reaction. त्याच रिएक्शन मध्ये आपण त्याला यूज पण करतो.
and used also during the course of reaction. त्याच रिएक्शन मध्ये तयार झाला आणि त्याच रिएक्शन मध्ये यूज झाला. पहिल्यांदा पण Cl कुठे नव्हता, एंडलाही Cl कुठे नाहीये, रिएक्शन मध्येच रिएक्शन चालू असताना बनला आणि रिएक्शन चालू असतानाच काय झाला, यूज झाला. अशा स्पीसीजना म्हणायचं रिएक्शन इंटरमिजिएट. रिएक्शन इंटरमिजिएट ते खूप अनस्टेबल असतात. अनस्टेबल असल्यामुळे काय ते पटकन कोणासोबत तरी रिएक्ट करतात आणि स्टॅबिलिटी मिळवतात. हा Cl इथे अनरिएक्टिव्ह आहे. सो नेक्स्ट स्टेप मध्ये लगेच तो NO2 Cl सोबत रिएक्ट करेल आणि तुमचा स्टेबल Cl2 मॉलिक्यूल बनवेल. बट फक्त जो Cl आहे या मॉलिक्यूल मध्ये, जो Cl आहे फक्त क्लोरीन ॲटम, तो कसा असणार आहे, इथे रिएक्शन इंटरमिजिएट म्हणून काम करेल. लक्षात आलं हा पण. चला काही न्यूमरिकल्स बघूया आता याच्यावरती. ओके, मी इथे एक एक्झाम्पल लिहिलेलंच आहे, हे सॉल्व्ह करू आधी. अ रिएक्शन ऑकरिंग फॉलोइंग स्टेप. एक रिएक्शन आहे, त्याच्या स्टेप्स दिलेत. ह्या स्टेप 1 आहे, ही स्टेप 2 आहे. पहिली स्टेप स्लो आहे, तुम्हाला मेन्शन केलंय. दुसरी स्टेप फास्ट आहे, हेही दिलंय. आता काय काढायचंय, ओव्हरऑल रिएक्शन, बी रेट लॉ आणि सी काय काढायचंय, रिएक्शन इंटरमिजिएट. चला काढूया. पहिलं ए ओव्हरऑल रिएक्शन. ओव्हरऑल रिएक्शन कशी करतो आपण ओव्हरऑल रिएक्शन, इंडिव्हिज्युअल स्टेप्स ना ऍड करायचं. पहिली स्टेप कोण आहे तुमची, NO2 प्लस F2. काय देतो तुम्हाला पुढे जाऊन, ते आहे तसं कॉपी डाऊन करायला. NO2F प्लस F ही पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप काय आहे, F प्लस NO2 गिव्स NO2F. ह्या दोन स्टेप्स आहेत, स्टेप 1 स्टेप 2. ह्या काय करायच्या, ऍड करायच्या. बघा एरोच्या या साइडला फ्लोरीन होता, कट केला. इकडे पण कोण आहे, कट केला. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला, फ्लोरीन तुमचा इथे कोण आहे, रिएक्शन इंटरमिजिएट. कोर्स मध्ये तयार झाला, कोर्स मध्येच यूज झाला. सो रिएक्शन इंटरमिजिएट कोण आहे तुमचा, लगेच लिहिते मी इथे. रिएक्शन इंटरमिजिएट कोण आहे तुमचा, F फ्लोरीन. चला ऍड करत होतो NO2 प्लस NO2 2 NO2, NO2 प्लस NO2 2 NO2. आणखीन काय आहे, प्लस F2. एक F2 चा मॉलिक्यूल आहे एरोच्या ह्या साइडला. संपले का सगळे, 2 NO2 1 F2 लिहिला. इकडे कोण आहे, 2 मॉलिक्यूल ऑफ NO2F. सो तुमची ओव्हरऑल रिएक्शन काय झाली, ही तुमची ओव्हरऑल रिएक्शन झाली. आता रेट लॉ लिहायचा. रेट लॉ कोणाला बघून लिहायचा आपण, स्लो स्टेपला. स्लो स्टेप कोण होती, पहिली. ही स्टेप स्लो आहे. कॉम्प्लेक्स रिएक्शन असल्यामुळे रेट लॉ आपण स्लो स्टेपला बघून लिहिणार. कसं लिहिणार, रेट is equal to K concentration NO2 concentration F2 आणि काय मानलंय, ऑर्डर 1 1 आहे असं मानलंय. सो रेट लॉ काय झाला, रेट इज इक्वल टू K NO2 रेज टू 1 F2 रेज टू 1. हे कन्सिडर केलंय त्यांनी या रिएक्शन कडे बघून. इथे स्टॅइशियोमेट्री 1 आहे म्हणून इथे असू शकतं असं म्हटलंय. पण आपण नेहमी म्हणतो की कधीही स्टॅइशियोमेट्री ही ऑर्डर नसते, कधीही स्टॅइशियोमेट्री ही ऑर्डर नसते. ही व्हॅल्यू कशी आहे, एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड आहे. त्यानंतर काय काढायचं आपल्याला, रेट लॉ पण झाला. रेट लॉ तर हा आहे तुमचा. ओव्हरऑल रिएक्शन झाली आणि रिएक्शन इंटरमिजिएट कसा काढला आपण, कोणता मॉलिक्यूल इथे बनला, F बनला आणि F लगेच रिएक्ट झाला. सो F इज आर रिएक्शन इंटरमिजिएट. चला पुढचं एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे, अ कॉम्प्लेक्स रिएक्शन. परत तुम्हाला एक कॉम्प्लेक्स रिएक्शन दिलेत. आता 2 दिलेत म्हणजे हे काय असणार आहे, त्याच्या स्टेप्स असणार आहेत. एका कॉम्प्लेक्स रिएक्शनच्या ह्या स्टेप्स आहेत आणि तुम्हाला रेट लॉ दिलाय. पूर्ण कॉम्प्लेक्स रिएक्शनचा रेट लॉ दिलाय. K इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ O3. विचारलंय काय, रेट डिटरमाइनिंग स्टेप कोणती आहे दोघांपैकी, इंटरमिजिएट काय आहे या रिएक्शनचा आणि तो इंटरमिजिएट का, रिझन द्या तुमच्या आन्सरला. तर बघा तुम्हाला इकडे काय ओव्हरऑल रेट वगैरे विचारलेला नाही. सो ऍडिशन करायची काहीच गरज नाही. तुम्हाला हा काय दिलाय, रेट लॉ दिलाय. रेट लॉ मी लिहिते बघा परत. रेट इज इक्वल टू K, कोणाचं कॉन्सन्ट्रेशन आहे तिथे, NO इंटू कोणाचं कॉन्सन्ट्रेशन आहे, O3. आता मला काय बघायला लागेल, जर माझ्या रेट लॉ मध्ये NO आणि O3 आहे, याचा अर्थ मी ह्या रिएक्शन मध्ये कोणाचा रिएक्टंट NO आहे आणि O3 आहे बघणार. बघा पहिली रिएक्शन NO आहे, O3 आहे, बरोबर आहे.
सो ही पहिली स्टेप कशी असणार आहे तुमची, स्लो असणार आहे. ही पहिली स्टेप काय असणार आहे तुमची, आरडीएस असणार आहे, रेट डिटरमाइनिंग स्टेप असणार आहे. कारण ह्या इक्वेशनला बघून मी काय लिहिलंय, माझा रेट लॉ. या इक्वेशनला बघून त्यांनी त्यांचा रेट लॉ लिहिलाय. सो ही स्टेप काय असेल तुमची, स्लो ॲज वेल ॲज रेट डिटरमाइनिंग स्टेप असणार आहे. बघा याचे रिॲक्टंट वेगळे आहेत. रेट लॉ दिलाय, त्यामध्ये जे कॉन्सन्ट्रेशन आहेत कुठल्या रिॲक्टंटचे, ती स्टेप शोधायची. ती स्टेप काय असणार आहे, NOO3. ती स्टेप असेल स्लो आणि आरडीएस. चला हा क्वेश्चन तर संपला आपला. आरडीएस फाइंड केला आपण, कोण आहे, पहिली स्टेप, स्टेप 1 स्लो आहे ॲज वेल ॲज रेट डिटरमाइनिंग स्टेप आहे. आता इंटरमिजिएट कोण आहे फाइंड करा. बघा या रिॲक्शन मध्ये O इथे तयार झाला आणि O इथे काय झाला, यूज झाला. सो रिॲक्शन इंटरमिजिएट कोण आहे तुमचा, O. आणि का, रिझन तेच द्यायचं, ऑक्सिजन किंवा O ॲटम is produced, O intermediate is produced in step 1, is formed in step 1 and immediately used in second step. So अशा स्पीसीज ना की जे पहिल्या स्टेप मध्ये काय होतात, तयार होतात आणि दुसऱ्या स्टेप मध्ये यूज होतात, त्यांना काय म्हणतो आपण, इंटरमिजिएट. सो O is intermediate. ओके, लक्षात आलं. बघा आज आपण बरेच पॉइंट कव्हर केले. मॉलिक्युलॅरिटी, एलिमेंटरी रिॲक्शन्स काय आहेत, कॉम्प्लेक्स रिॲक्शनचा रेट लॉ कसा बघायचा, रेट डिटरमाइनिंग स्टेप काय आहे आणि रिॲक्शन इंटरमिजिएट, हे 2 एक्झाम्पल्स आपण बघितले. आणि त्यानंतर आता ह्या टॉपिकचा मेजर पोर्शन चालू होणार आहे तुमचा, म्हणजे इंटिग्रेटेड रेट लॉ. याच्यावरती खूप एक्झाम्पल असतात. आतापर्यंत जे एक्झाम्पल बघितले ते अगदी इझी होते. सो तुम्ही ते पटकन एक नोटबुक टाका, चॅप्टरचं नाव लिहा, नोट्स काढा आणि केमिकल कायनेटिक्स मध्ये मॅक्सिमम नंबर ऑफ न्यूमेरिकल्सची प्रॅक्टिस करा आणि लॉग टेबल वापरायला तुम्हाला अलाउड आहे. सो जॉईन करा नेक्स्ट पार्ट मध्ये. थँक्यू सो मच.